जिभेवर टाकताच विरघळणारे पाकातले रवा लाडू आज आपण बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल ही बाई वेडी का खुळी, आता कसे काय लाडू बनवते, दिवाळी नाही किंवा कुठला सण नाही. तर आता येत आहे 14 एप्रिल म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि भीम जयंती हा सण आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही खूप मोठा आहे. त्यामुळे आज मी इथे बनवणार आहे पाकातले रवा लाडू. त्यासाठी मी इथे 2 फुलपात्र म्हणजेच कुठलेही तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता. छोटी वाटी किंवा मोठी वाटी तुमच्याकडे जे पण असेल ते 2 वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. रव्याचे लाडू बनवताना शक्यतो इथे बारीक रवाच घ्यायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही आहे. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप घातलेलं आहे. त्यानंतर रवा 10 ते 12 मिनटं अगदी मंद आचेवर आपल्याला खरपूस असं इथे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे. आवडत असेल तर घाला, स्किप केला तरी चालेल. त्यानंतर अगदी 5 मिनटे रवा आणि ते खोबऱ्याचं किस आपल्याला मंद आचेवर खरपूस असं इथे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून 1 चमचा इलायची पावडर घालायची. त्यानंतर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स घालून छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व रव्यामध्ये घालायचे. परत एकदा छान मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून ते बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे पाक तयार करणार आहोत. ज्या वाटीने मी 2 वाटी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि तेवढंच पाणीसुद्धा घालायचं आहे आणि 1 तारी पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण थंड न होऊ देता थोडंसं कोमट असतानाच आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि लाडू वळण्यासाठी आपल्याला इथे एकच माप घ्यायचं आहे. 1-1 चमचा हातावर असं मिश्रण घ्यायचं आहे. ते जेणेकरून काय होईल, आपले लाडू लहान मोठे होणार नाहीत, असे छान होतात. तर एकच प्रमाण ठेवायचं आपल्याला इथे. अशा प्रकारे मी ते सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि खरंच खूप छान झालेले आहेत, एकदम मऊसूत झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी.